जिंदगी एक सफर है सुहाना, यहाँ कल क्या हो किसने जाना। जिंदगी एक सफर है सुहाना, यहाँ कल क्या हो किसने जाना। हाँ, जिंदगी एक सफर है सुहाना, यहाँ कल क्या हो किसने जाना। अरे ओडले ओडले ओ, 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 ओडले ओडले ओ। चांद तारों से चलना है आगे, आसमानों से बढ़ना है आगे। अरे चांद तारों से चलना है आगे, आसमानों से बढ़ना है आगे। पीछे रह जाएगा ये जमाना, यहाँ कल क्या हो किसने जाना। जिंदगी एक सफर है सुहाना, यहाँ कल क्या हो किसने जाना। ओडले ओडले ओ, 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 ओडले ओडले ओ। हंसते गाते जहाँ से गुजर, दुनिया की तू परवाह न कर। हंसते गाते जहाँ से गुजर, दुनिया की तू परवाह न कर। मुस्कुराते हुए दिन बिताना, यहाँ कल क्या हो किसने जाना। जिंदगी एक सफर है सुहाना, यहाँ कल क्या हो किसने जाना। ओडले ओडले ओ, ओडले ओडले ओ, ओडले ओडले ओ, ओडले ओडले ओ। मौत आनी है आएगी एक दिन, जान जानी है जाएगी एक दिन। अरे मौत आनी है आएगी एक दिन, जान जानी है जाएगी एक दिन। ऐसी बातों से क्या घबराना, यहाँ कल क्या हो किसने जाना। जिंदगी एक सफर है सुहाना, यहाँ कल क्या हो किसने जाना। अरे ओडले ओडले ओ, अरे एडले एडले ओ। एक पालखी विषयाकडच्या रुखानं आणि एक पालखी मृत्यूच्या दाढेत, म्हणजे स्थिती जवळच्या खेम्यात चालली। त्या ठिकाणी त्या शिवाला माहिती होतं काय होणार आहे आपलं। आम्ही सर्व निघालो आता पन्हाळगडाला। राजा भाऊ आपली सारथी, पाठीमाग आमचे गाईड मार्गदर्शक। पन्हाळगडाच्या प्रवेशद्वाराच्या जवळ आलोय आपण। फोटोग्राफी चालू आहे इथं दोस्तांची। ही समोर वीर शिवा काशीद यांची
मूर्ती. पन्हाळ्यावरून दिसणारा हा खालचा गावचा नजारा. साईडला गुरु दिसतोय. आता इथून पुढे जाऊया आपण पन्हाळ्यावरती. छत्रपती आणि इथं शिवाकाशीत हे पर्व संपलं. बुरुजाकडे चाललोय. पुढे काय? इकडे तबक उद्यान, दुतोंडी बुरुज आणि सज्जाकोटी अंबरखाना आहे. वाहणार आहे ते, वाहणार माकड नाही. वाहणार आहेत ते. हे बघा, हे वाहणार आहेत कसे उड्या मारत चाललेत. चला आपण बुरुजाकडे जाऊया. जरा जपून उतरावं लागतंय. पाय मुरवळण्याची भीती. किल्ल्याची ही तटबंदीवरून आपण दिसतो ना विशाळगड असेल तिकडे समोर. सुंदर असा बुरुज आणि झाडगे. प्रथम बुरुज बघून झाला आहे. बुरुजाचं नाव काय? बुरुजाची इथं काही माहिती दिलेली नाही, तरी आपण शोधूया. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. तर आपण निघालोय आता टेहळणी बुरुजाकडे. हाय. आता आपण पन्हाळगडावरच्या मेन बाजारपेठ येते, तिथून आपण सज्जाकोटी आणि तबक उद्यान बघायला जाणार आहेत. बरोबर ना पवार साहेब? बरोबर आहे. ओके. पक्षीतीर्थ व तबक उद्यान. चला आपण तबक उद्यान बघूया. सुंदर आणि थंड हवा आहे इथे. हा वाघ दरवाजा गडाच्या उत्तरेकडील बाजूस नैसर्गिक कडेकपारी आणि दुर्गम भागात वाघ दरवाजा बांधलेला आहे. या दुहेरी दरवाजाच्या आतील बाजूस कमानयुक्त ओसव्या असलेले प्रांगण आहे. इथून सुंदर अशा कमानी पाणी गळतंय ह्याच्यामधून. घसरतं इथून जपून जा. खूपच सुंदर असं ही जागा आहे बघा. ही स्ट्रक्चर चला तबक उद्यान खाली बघायला जातोय. एक उद्यानाच्या जवळच गुहा आहे. अगोदर आपण गुहा बघू. पावसाने बघू शकता तुम्ही एकदम सगळं हिरवगार झालं. पण हो कशा आहे उद्यान? जपून चालावं लागते. सगळीकडे चिखल झालेला आहे. हां इकडे बघा.
मिनिट मला जाऊ दे. पुढे सुंदर असं हे पूल आहे इथे बनवलेलं. तसं हे उद्यान आहे. पक्ष्यांचा आवाज वगैरे येतो इथे आणि एकदम थंडगार हवा आहे. उत्तर दिशी वाघ दरवाजा, पश्चिमी 3 दरवाजा, 5 कमानी पंचाक्षरी ते 2 व्याघ्र पाही ये जा. खूप दाट गाडी आहे. उत्तम नमुना वास्तूचा, ऐक मावळ्या. सुंदर अशी कमान बनवलेली आहे इथे. एका कमानीमधून जातोय आपण. तसेच इथे 2 प्रकारचे उदमांजर मिळतात, त्याची माहिती दिलेली आहे. उदमांजर स्मॉल आणि हे दुसरं एक तपकिरी उदमांजर. अशी 2 उदमांजरीचे आढळून येतात. सुंदर अशी ही झाडी. कसा आहे पन्हाळ्याचा निसर्ग? पन्हाळ्याचा निसर्ग अतिशय सुंदर आहे. एक नंबर. हा ना. समोर धबधब्याचा पण आवाज येतोय. वरती स्पॉट आहे. काहीच नाही इथे. गोवा आहे फक्त. सुंदर अशी ही मला वाटतं समाधी आहे. खबर आहे मला वाटतं कोबरी. आपण व्ह्यू पॉईंट बघूयात उद्यानामध्ये. सुंदर असं विहंगम दृश्य आहे. पावसाने खूप पालटलं आहे पन्हाळ्याचं. सगळीकडे हिरवीगार नटलेली आहे सृष्टी. काय खेळणी खेळायची का? कुठे चालली तू? काय करते? खूपच सुंदर अशी रंगसंगती दिसते. हे बघा. सुंदर अशी हे फुलं. गार्डन बघून आपण परत वरती आलोय. सुंदर असे कमान. शिवरायांची सज्जा कोठीत चालती, या कोठीतून गडविशाळावर महाराज निसटले राती. इथेच कळले शंभूराया पिताच गेला रयतेचा, ऐक मावळ्या. वा, सुंदर इमारत आहे ही सज्जा कोठी. खूप छान असं नक्षीकाम आहे. सुंदर अशी 2 मजली सज्जा कोठी इमारत आहे आणि तुम्ही तिचा बाल्कनी बघू शकता. किती सुंदर अशी डिझाईन आहे तिची. सज्जा कोठीची माहिती किल्ल्याच्या उंचावरील मोक्याच्या ठिकाणावरून सभोवताली लक्ष ठेवण्यासाठी ही 2 मजली वास्तू बांधण्यात आलेली आहे. त्याच्यासाठी वर जाण्यासाठी दगडी जिने आहे. सुंदर अशी वस्तू आहे.
इकडे बंद करण्यात आलेलं आहे सज्जा. बघू शकता तुम्ही सुंदर अशी कामे. आपण अंबरखाना बघायला जातोय. फार सुंदर वातावरण आहे. सुंदर आहे असं हे धान्य कोठार आणि अंबरखाना. अंबरखान्यामध्ये आलोय आपण. खूप सुंदर अशी ही वास्तू आहे अंबरखाना. आपण आज जाऊन बघूया. वास्तू मोठ्या गंगा यमुना सरस्वती धनधान्य रक्षिती ह्या कोठ्या खंदक बाजूस पाले किल्ल्यामध्येच वाडा. या आपण अंबरखाना बघूया. सुंदर अशा कमानी अंबरखान्याच्या. पश्चिमचा देत मसाई पठार दर्शन देखावा सूर्यास्ताचा. ऐक मावळ्या ऐक मावळ्या करुणी काना इतिहास हा पन्हाळ्याचा. ऐक मावळ्या करुणी काना इतिहास हा पन्हाळ्याचा. येथून जाता विशालगड शिवराजे फसवी सिद्धीला. खिंड चढाया न दे तरी पुला बाजी वाही ताणाला. बाजींच्या खड्गाने केला मार्ग खुला शिवरायांचा. ऐक मावळ्या ऐक मावळ्या करुणी काना इतिहास हा पन्हाळ्याचा. ऐक मावळ्या करुणी काना इतिहास हा पन्हाळ्याचा. सोमेश्वर मंदिरी शिवाचा अभिषेक लक्ष ताफ्यांचा. पराशराच्या गुहेत झाला अभिषेक मयूर काव्याचा. पर्जन्यासह ह्यावर झाला अभिषेक सुशिर कमलांचा. ऐक मावळ्या ऐक मावळ्या करुणी काना इतिहास हा पन्हाळ्याचा. ऐक मावळ्या करुणी काना इतिहास हा पन्हाळ्याचा. रामचंद्र पंत अमात्याने गडराजांचा राखियला. तारा राणी रणरागिणीने कारभार सांभाळियला. म्लेंच फिरंग्या फुरून उरला पन्हाळ हिंद स्वराज्याचा. ऐक मावळ्या अरे ऐक मावळ्या करुणी काना इतिहास हा पन्हाळ्याचा. ऐक मावळ्या करुणी काना इतिहास हा पन्हाळ्याचा. ऐक मावळ्या करुणी काना इतिहास हा पन्हाळ्याचा. चला शेवटचा बुरुज बघायला जाऊ आपण. सर्व सुंदर असं हे जांभळाचे जंगल आहे.
Tell me, my baby, what you looking for? If it's the stars in the night sky, I can show you